आज अनंत चतुर्दशी होती म्हणून पुरणाचा स्वयंपाक केला। तर ह्या पद्धतीने पोळी केली तर पोळी कधीच फुटणार नाही। तर छोटा पिठाचा उंडा घेतला आहे, जो आपण पुरी लाटायला ज्या साईजचा उंडा घेतो तो छोटासा कुंडा घेतला आणि जितकं पुरण भरायचं तितकं घेतलं। तर उंडा छोटा पाहिजे आणि पुरण जास्त पाहिजे। तर अगदी पुरीला घेतो तसाच उंडा घेतलेला आहे मी। त्याला थोडंसं टिकलीसारखं पुरीसारखं लाटून घेते। तर ह्याला हाताने पण मोठं करता येतं, पण मी सरळ लाटून घेते। चारी बाजू सारख्याच लाटते आणि पुरण जास्त भरायचं उंड्यापेक्षा। तर असं 2 अंगठ्यांनी आतल्या बाजूनी पुरण आत दाबायचं आणि बाहेरच्या 4-4 बोटांनी पिठाला वर वर घेत जायचं आणि पुरणाला आत टाकत जायचं। तर असं वर वर करत पुरणासारखा मोदकसारखा आकार येतो। आणि वरचं पिठाचं टोक आलेलं काढून टाकायचं, म्हणजे त्यातनं पण पीठ कमी लागलं। आणि आता त्या पिठामध्ये चारही बाजूनी ते पुरण असं पसरून घ्यायचं। तर असं 2 बोटांनी हे असं करत चालायचं त्याला मोठं मोठं, आणि परत पीठ लावून परत त्याला असं चारही बाजू सारख्या धरून पुरण पसरवायचं पूर्ण पिठामध्ये। आणि चारही बाजूनी पुरण आतमधनं सारखंच येतं। परत त्याला पीठ लावून घ्यायचं डबल। तर दोन्ही बाजूनी असं छान पीठ लावून घ्यायचं आणि असं आल्हाद लाटण्याने लाटायचं। जास्त जोर टाकायचा नाही त्याच्यावरती, कडेकडेनीच लाटत चालायचं। मध्यभागी लाटायचं नाही, फक्त कडेकडेनी लाटायचं। आपोआप मध्यभागी लाटणं फिरल्या जातं। गरज पडली तर वरून थोडंसं पीठ लावायचं। मी पण पीठ लावून घेतलं 2 वेळेस, परत थोडं थोडं, आणि फक्त असं कडेकडेनीच शेवटपर्यंत लाटायचं। पीठ असं छान नरम मळून घेतलं होतं मी आणि 10-15 मिनटं भिजायला पण ठेवलं होतं। असं मऊसूत पीठ झालं ना की मग पोळी आपली छान येते। तर तवा पण तापायला ठेवला होता, थोडंसं तेल टाकलं शिपडलं त्याच्यावरती, मग पोळी टाकली। या पद्धतीने अशी पोळी केली तर कधीच फुटणार नाही। एक बाजू छान भाजून घेतली। आता दुसरी बाजू पलटून घेतली आणि गॅस थोडासा बारीक केला। आपल्याला तेल लावायचं तर तेल लावायचं किंवा तूप लावायचं तर तूप लावायचं, पण मी तेलच घेतलं। 2 चमचे दोन्ही बाजूनी 2-2 चमचे तेल टाकलं। तूप टाकलं ना की काय होतं, तव्यावर जास्त धूर सुटतो तुपाचा। त्यासाठी मग पोळी झाल्यानंतर तूप टाकते, अगोदरच नाही टाकत। अगोदर मी तेल लावून घेतलं दोन्ही बाजूनी आणि दोन्ही पण बाजू छान अशा भाजून घेतल्या। तर थोडीशी पण पोळी कुठंच फुटलेली नाही आणि एकदम छान अशी नरम मस्त पोळी तयार झाली आपली। खरं पोळीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याला छान अशी घडी मारून घेतली। कुठं कच्ची राहिली तर ती पण भाजल्या जाती। आणि मग ताटात घेऊन त्याच्यानंतर तूप टाकलं 1 चमचाभर। आज बाप्पा उठायचे म्हणून सकाळीच स्वयंपाकाला लागले होते। तर भजे पण झाले, पापड पण तळून झाले, आमटी पण तयार झाली, वरण भातही तयार झाले। चला जेवायला। धन्यवाद।